संजय गांधी निराधार योजना आणि तत्सम योजनांच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. अनुदानात वाढ आणि आवश्यक कागदपत्रे. महाराष्ट्र राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग अनुदान योजना, विधवा व निराधार महिलांसाठीच्या योजना आणि वृद्धापकाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उपोषणामुळे या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांच्या मासिक अनुदानात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या मिळणारे 1500 रुपये अपुरे असल्याने ते वाढवून 4000 रुपयेपर्यंत करण्याची मागणी आहे आणि याबाबत शासनामार्फत वेगाने हालचाली सुरू आहेत. आगामी अधिवेशनात यासाठी निधी मंजूर केला जाण्याची शक्यता आहे. वाढीव अनुदानासाठी अर्जदारांची छाननी होणार. अनुदान वाढीच्या या प्रक्रियेमध्ये शासनाकडून लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी केली जाईल. याचा उद्देश योजनांच्या निकषांमध्ये न बसणारे म्हणजेच बोगस लाभार्थी शोधून त्यांना योजनेतून बाद करणे हा आहे. जे खरोखरच निराधार, दिव्यांग आणि या योजनांसाठी पात्र आहेत अशाच लाभार्थ्यांना वाढीव 4000 रुपये अनुदान मिळेल. पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे. बोगस लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी राज्य शासनामार्फत लाभार्थ्यांकडून काही महत्त्वाची कागदपत्रे मागवली जाणार आहेत. यापैकी 2 कागदपत्रे अत्यंत आवश्यक आहेत. 1. उत्पन्नाचा दाखला. निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न 21,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे लागते. बरेच लाभार्थी यापेक्षा जास्त उत्पन्न असूनही योजनेचा लाभ घेत असल्यामुळे त्यांच्या पडताळणीसाठी चालू वर्षाचा आणि मागील 2 वर्षांचा एकूण 3 वर्षांचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे अनिवार्य आहे. येत्या 3 ते 4 महिन्यांत हा दाखला मागवला जाऊ शकतो. 2. अधिवास दाखला, डॉमिसाईल सर्टिफिकेट हा देखील अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे जो तुम्हाला 100% लागणार आहे. लक्षात ठेवा, डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्रिय करण्याबाबत ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच शासन निर्णय जाहीर झाला होता. ज्या लाभार्थ्यांनी त्यावेळी डीबीटी सक्रिय केली त्यांना नियमितपणे हप्ता मिळत आहे. ज्यांनी दुर्लक्ष केले त्यांना आता पैसे मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे भविष्यात या योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि वाढीव अनुदान मिळवण्यासाठी उत्पन्नाचा दाखला आणि अधिवास दाखला तयार ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अधिवास दाखला, डॉमिसाईल सर्टिफिकेट कसा काढायचा? अधिवास दाखला हा तुमचा रहिवासी दाखला असतो. पूर्वी सरपंच आणि ग्रामसेवक हे दाखले देत असत, परंतु आता हा दाखला तहसील कार्यालयातून ऑनलाईन पद्धतीने काढला जातो आणि तो डिजिटल स्वाक्षरीने प्रमाणित असतो. जेव्हा शासनाकडून कागदपत्रे मागवली जातील तेव्हा धावपळ होऊ नये म्हणून हा दाखला लवकर काढून घेणे महत्त्वाचे आहे. शासनाकडून याबाबत घोषणा झाल्यावर एक ठराविक कालावधी दिला जाईल आणि त्याच कालावधीत ही कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे. जर तुमची कागदपत्रे वेळेवर सादर झाली नाहीत तर तुम्हाला योजनेतून बाद केले जाऊ शकते. अधिवास दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे. अधिवास दाखला मिळवण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत. 1. ओळखपत्र. यापैकी कोणतेही एक. आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स. 2. पत्त्याचा पुरावा. यापैकी कोणतेही एक. वीज बिल, पाणीपट्टी, गॅस बिल, बँक स्टेटमेंट, मालमत्ता कर भरल्याचा पुरावा, स्वतःची मालमत्ता असल्यास, भाडे करार, भाड्याने राहत असल्यास. 3. वयाचा पुरावा. यापैकी कोणतेही एक. जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, टीसी, बोनाफाईड प्रमाणपत्र. 4. इतर आवश्यक कागदपत्रे. विवाहित असल्यास विवाह प्रमाणपत्र. जर अर्जदार 18 वर्षांपेक्षा कमी वयाचा असेल आणि वडिलांच्या अधिवास प्रमाणपत्रावर अर्ज करत असेल तर वडिलांचा अधिवास दाखला. जर तुम्ही महाराष्ट्राबाहेरून आला असाल तर तुमच्या मागील राज्याचे अधिवास प्रमाणपत्र. 2 पासपोर्ट साईज फोटो, एक अर्जासाठी आणि एक स्वघोषणापत्रासाठी. अर्ज करण्याची प्रक्रिया. 1. अर्ज सादर करणे. तहसील कार्यालयात किंवा आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज भरा. 2. तपासणी आणि मंजुरी. अर्जाची आणि कागदपत्रांची तपासणी केली जाईल. अर्ज मंजूर झाल्यानंतर 10 ते 15 दिवसांत तुम्हाला अधिवास दाखला मिळेल. महत्त्वाची सूचना, कागदपत्रांची यादी तहसीलनुसार बदलू शकते. तुम्ही ज्या तहसीलमधून अधिवास दाखला काढत आहात त्या तहसीलच्या नियमांनुसार कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी तुमच्या स्थानिक तहसील कार्यालयाशी संपर्क साधा. या सर्व महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन वाढीव अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आणि भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी आताच उत्पन्नाचा दाखला आणि अधिवास दाखला तयार ठेवा. तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास कमेंट करून विचारू शकता आणि इतरांपर्यंत ही महत्त्वपूर्ण माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा.